एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 23 वर्षीय संतप्त प्रियकर तरुणानं 21 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे। या तरुणानं याआधी तरुणीला धमकी दिली होती की जर तिनं त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर तिचे हाल नेहा हिरेमठ सारखे होतील। दरम्यान नेहा हिरेमठ हिची नुकतीच हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये क्रूरपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती। संपूर्ण बातमी काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हीच बातमी तुम्ही आमच्या Instagram वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनल या पेजला फॉलो करायला विसरू नका। तर ही घटना घडलेली आहे कर्नाटकमधल्या हुबळी शहरात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बुधवारी पहाटे 5:30 वाजता तरुणीच्या घरात घुसला। यानंतर ती झोपली असताना तिच्यावर जीवेघेणा हल्ला केला। यावेळी कुटुंबातील इतर सदस्य तिथं आले आणि त्यांनी आरोपीला रोखण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न केला, तरीही त्यानं तिच्यावर चाकूने हल्ला केला। एवढंच नाही तर गुन्हा केल्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला। ही घटना बंडीगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरापुरा ओणी परिसरात घडलेली आहे। मृत तरुणीचं नाव अंजली अंबिगेरा असं आहे तर मारेकऱ्याचं नाव विश्वा असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच त्याला गिरीश नावाने सुद्धा ओळखलं जातं। याशिवाय आरोपीचे तरुणीवर प्रेम असल्याचा दावा केला जातोय। सध्या मारेकरी विश्वा हा फरार आहे। दरम्यान नेहा हिरेमठ हत्येची आगही विझलेली नसताना खुनाच्या या नव्या घटनेनं शहर हादरलेलं आहे। काही दिवसांपूर्वी MCHची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची शहरातील कॉलेज कॅम्पसमध्ये संतप्त प्रियकरानं निर्गुण हत्या केली होती। यावरून बरेच राजकारण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंजलीला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्या पालकांना न सांगता म्हैसूरला जाण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता। पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असून तो दुचाकी चोर म्हणूनही ओळखला जात असल्याचं समोर आलंय। अंजलीची आजी गंगम्मा यांनी यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधून आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली होती, मात्र पोलिसांनी तक्रार गांभीर्यानं घेतली नाही आणि त्यांना जास्त काळजी करू नका असा सल्ला दिला होता। सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलेलं आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे।